पुण्यात महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे शहरातील लोहगाव आणि खराडी परिसरात पहाटेच्या सुमारास सर्जिकल स्ट्राईक करत तब्बल 52,250 चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेत लोहगाव येथील 7 RMC प्लॉटवर बुलडोझर चालवण्यात आला, तर खराडीतील इऑन IT पार्क परिसरातील बेकायदा शेडही पूर्णपणे हटवण्यात आले. या प्लांटमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ आणि प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या. पहाटे 2 वाजता सुरू झालेल्या या कारवाईसाठी 16 JCB, गॅस कटर आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 75 जवान आणि 85 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली. दरम्यान या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या धडाकेबाज कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून रस्ते अडवणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर अखेर कारवाई झाल्याची भावना व्यक्त केली जाते. दरम्यान पुणे RMC असोसिएशननेही उद्योगातील नियम आणि सुरक्षा मानके सुधारण्यासाठी 15 एप्रिलपासून काही दिवसांचा तात्पुरता कार्यविराम जाहीर केलाय. या कालावधीत रेडीमिक्स काँक्रीटचे उत्पादन आणि पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून RMC व्यवसायासाठी स्वतंत्र धोरण आणि 1 विंडो परवानगी प्रणालीची मागणी करण्यात आली आहे. एकूणच पुण्यातील ही कारवाई अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाचा कडक इशारा मानली जात असून पुढील काळात अशाच धडक मोहिमा सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, पुणे.